पारडी पोलीस स्टेशन हद्दीत NDPS पथकाची धडक कार्यवाही. 34 किलो गांजा जप्त, 6 आरोपी अटक. ट्रक आणि कारमधून सुरू होती ड्रग्ज डिलिव्हरी. नागपूर भंडारा हायवेवर पोलिसांचा सिनेमॅटिक सापळा. नागपूर शहरातील पोलीस यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत NDPS पथकाने मोठी कार्यवाही करत तब्बल 34 किलो गांजा जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही पारडी पोलीस स्टेशन हद्दीत भंडारा नागपूर हायवेवरील उमिया कॉम्प्लेक्स जवळ करण्यात आली. पोलिसांना ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये संशयास्पद देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती मिळताच NDPS पथकाने सापळा रचून झडती घेतली असता ट्रक आणि कारमधून 34 किलो गांजा, अशोक लेलँड ट्रक, स्विफ्ट डिझायर कार आणि 8 मोबाईल फोन असा तब्बल 29,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून आरोपी आकाश विटोले हा या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. ओरिसामधील संबलपूर येथून गांजाची तस्करी करून नागपूरमध्ये पुरवठा करण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये ड्रग्ज माफियांचे जाळे किती मोठे? ऑपरेशन थंडरमुळे अनेक मोठे चेहरे समोर येणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी, पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव व त्यांच्या पथकाने केली. अशाच ताज्या आणि धमाकेदार बातम्यांसाठी पाहत रहा पब्लिक टू PM न्यूज 24.